नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी प्रकरणातील परीक्षेत विचारलेली काही उदाहरणे पाहणार आहोत। बघा, पहिले उदाहरण, गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25% जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्याने कमी आहे? मित्रांनो, अशा प्रकारचा जर प्रश्न परीक्षेत आला तर ट्रिकनं सूत्र वापरून पटकन कसा सोडवायचा ते बघा। सूत्र बघा, टक्क्याने कमी। इथे आपल्याला टक्क्याने कमी काढायचे आहे, तेव्हा सूत्र कसं वापरायचं तर R भागिले 100 अधिक R, इथे जास्त आहे म्हणून अधिक घ्यायचं, गुणिले 100 हे सूत्र वापरायचं आहे टक्क्याने कमी काढण्यासाठी। R बरोबर इथे 25 घ्यायचं आहे। R ची किंमत किती घ्यायची? 25। R च्या जागेला 25 ठेवूया। 25 भागिले 100 अधिक R म्हणजेच 25 गुणिले 100। 25 भागिले 100 आणि 25 125 गुणिले 100 भाग देऊया। 25 एक्के 25, 25 पाचा 125, 5 एक्के 5, 5 दुनी 10, 5 शून्य 0 म्हणजेच किती आले तर बरोबर 20%। गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25%ने जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा 20%ने कमी आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 20%, ऑप्शन क्रमांक 1। जर टक्क्याने कमी काढायचं असेल तर मित्रांनो हे सूत्र तुम्हाला वापरायचे आहे। पुढील प्रश्न बघा, प्रणवला जान्हवीपेक्षा 11% कमी गुण मिळाले, तर जान्हवीला प्रणवपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? इथे किती टक्के गुण जास्त मिळाले हे काढायचे आहे। आता टक्के गुण जास्त काढायचे असलं कोणतं सूत्र वापरायचं बघा, R भागिले 100, इथे कमी आहे म्हणून वजा चिन्ह वापरायचं, 100 वजा R गुणिले 100 हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे। R बरोबर 11 घ्यायचं आहे। 11 भागिले 100 वजा 11 गुणिले 100। 11 100 मधून 11 गेले तर किती राहील 89 गुणिले 100, गुणाकार केला 11 गुणिले 100 1100 भागिले 89। जर 89 ने 1100ला जर भाग दिला तर उत्तर येईल 12.35%। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये दिलेले नाही, म्हणून पर्याय नंबर 4 यापैकी नाही हे या प्रश्नाचं उत्तर होईल। पुढील प्रश्न बघा, 2100 चे 16% बरोबर किती?
हा प्रश्न सोडवायचा कसा बघा. 2100 आहे असं लिहायचं, चे म्हणजेच गुणिले 16 आहे असं लिहायचं, टक्के म्हणजे भागिले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 16 एके 16, हातच्या गेला 1, 16 दुनी 32 आणि 1 33. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मिळाले 336, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येचे 75% म्हणजे 60 होय. हा प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. आता कोणत्या म्हणजेच एक्स घेऊया. एक्सचे 75% म्हणजे 60. म्हणजेच्या ऐवजी काय घ्यायचं आहे तुम्हाला, बरोबर चिन्ह घ्यायचं आहे. आता बघा, एक्सचे म्हणजेच काय, गुणिले, जे आलं तर काय घ्यायचं, गुणिले 75 आहे असं, टक्के म्हणजे काय घ्यायचं, भागिले 100, बरोबर 60. एक्सला 75 भागिले 100 गुणाकारात आहे. ह्या बाजूला जाऊन ते काय होईल, भागिले होईल. भागिले म्हणजेच काय मित्रांनो, उलटून गुणिले. 100ला वर घ्यायचं आणि 75ला खाली घ्यायचं. भाग देऊया. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 एके 3, 3 दुनी 6 आणि 3 शून्य 0. एक्स बरोबर राहिले किती, 20 गुणिले 4. एक्स बरोबर 20 चौक 80. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 80, ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. सचिनला परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असतील तर त्याला किती टक्के गुण मिळाले. हा प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारलेला आहे मित्रांनो. आपण म्हणतो ना 100 पैकी त्याला 80 गुण मिळाले किंवा 90 गुण मिळाले, तसे सचिनला काय झालेलं आहे, 40 पैकी 26 गुण मिळालेले आहेत. तर त्याला किती टक्के करायचं, म्हणून काय करायचं, गुणिले 100 करायचं आहे. आता भाग देऊया. 20 दुनी 40, 20 100, बेक बे, बेक बे, बेत्रिक 6, तेरी 65% गुण त्याला मिळाले असतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 65%, ऑप्शन क्रमांक 2. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.